आम्ही म्हटलं की वंचित यावेळेसची निवडणूकच खरं तर खूप वेगळी असणार आहे. म्हणजे गेल्या वेळेसपेक्षा हे चित्र वेगळं यासाठी असणार असं आम्हाला वाटतं. 2019मध्ये जे पक्ष होते त्या पक्षांची 2-2 शकलं झाली आहेत. त्यांचे दोन्ही पक्ष 2 वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये तिथे आहेत. जवळजवळ आम्ही अंदाज काढला तर साधारणपणे एक 9 ते 10 महत्त्वाचे पक्ष राज्यातले, म्हणजे 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, भाजप, काँग्रेस असे सोडले तर इतर जे महत्त्वाचे पक्ष आहेत ज्यांचं राज्यामध्ये आपलं बलस्थान आहे, मग वंचित बहुजन आघाडी आहे, मनसे आहे किंवा समाजवादी पक्ष वगैरे असे पक्ष, अशी 10 एक पक्ष रिंगणात असणार आहे. तुम्हालाही वाटतं ही निवडणूक खूप वेगळी असणार आहे यावेळेसची आणि खूप क्लोजली फाईट इलेक्शन असेल असं? मी असं म्हणेन की 1990 च्या दरम्यान जी एक प्रोसेस सुरुवात झाली होती राजकारणाचं सोशलायझेशन आणि उमेदवारीचं सोशलायझेशन जे चाललं होतं आणि त्याच्यामध्ये लोकसभेचं कॉम्पोजिशन बदलत होतं. त्याच्यामध्ये मंडल आलं. मंडल आल्यानंतर लगेच आपल्याला प्रायव्हेटायझेशन आलं. प्रायव्हेटायझेशन नंतर आपल्याला असणारं रिलिजियस मुवमेंट, हिंदू एकता हे आपल्याला दिलं. हे माझ्या अंदाजानं जे सोशलायझेशन जे चाललं होतं त्या सोशलायझेशनला थांबवण्यासाठी चाललेले सगळे प्रयोग होते. त्याचा आता अंत होतो आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि पुन्हा सत्तेचं सोशलायझेशन आणि उमेदवारीचं सोशलायझेशन ही प्रक्रिया पुन्हा सुरुवात झाली आणि यातून बदल हा होणार. स्वतःच्या आयडियॉलॉजीला स्टिक राहणारे जे पक्ष आहेत म्हणजे RSS हिंदुत्वाला स्टिकअप आहे आणि त्याच्याचबरोबर वैदिकतेला स्टिकअप आहे, त्याच्यातून ब्राह्मणशाहीला स्टिकअप आहे, अशी जी एक सिस्टम आहे. त्याच्याच बाजूला काँग्रेस, NCP आणि थोड्या प्रमाणात उद्धव ठाकरे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. हे दंडुलकीशाहीला जे टिकून आहेत त्या सगळ्यांचं असणारं बदलाची प्रक्रिया आता त्यांना सहन करावी लागेल, आणावी लागेल आणि तेव्हाच कुठे ते पूर्वीसारखे मेजॉरिटीमध्ये जे राजकारण करत होते ते त्या ठिकाणी करावं लागेल. नाही तर आत्ता मी जसं बघतोय की जरांगे, उदाहरण मी देतो सरळ, जरांगे इज अ फेस ऑफ मराठा समाज. दुसऱ्या बाजूला OBCला फेस नाही आहे का छगन भुजबळ बाहेर येऊन लीड करायला तयार नाही आहेत. हाके असतील किंवा प्राध्यापक वाघमारे असतील, दोघांनी असताना पॉलिटिकली भूमिका अजून घेतलेला नाहीत. त्या ह्याच्यामध्ये असणारा वंचित हा आता असणारा सोशो पॉलिटिकल फेस हा आता OBCचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण डिवाईड झालेलं दिसतं आहे की एकतर तुम्ही आम्हाला घ्या, समतेच्या मार्गाने घ्या, आता आम्ही असं उपरे म्हणून यायला तयार नाही आहोत. आणि आपल्याला असं दिसतं आहे की लोकसभेच्या ह्याच्यामध्ये हा जो OBC सेक्शन जो आहे, जो आता मराठा समाजाच्या विरोधामध्ये पूर्णपणे उभा राहिलेला आहे, तो आता सेकंड फिडल खेळायला तयार नाही आहे. तो म्हणतो तुम्ही आमचं आरक्षणच घालवत आहे आणि मला आता माझं आरक्षण वाचवायचं आहे. सो रिलिजियस हे इश्यूज हे बाजूला पडलेत आणि आरक्षण हे सेंटर स्टेजला आलेलं आहे. जातीय पोलरायझेशन म्हणू शकतो आपण त्याला, की त्याला जातीय पोलरायझेशन म्हणणार नाही, कारण का शेवटी इंटरेस्ट पोलरायझेशन आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. बरं, याचं कारण असं आहे की मराठा समाजाचा इंटरेस्ट आहे की आपण एवढी वर्ष राज्य केली आहे ती आपले इंटरेस्ट कायम राहिला पाहिजे. आणि OBC हा जो वर्ग आहे तो आता म्हणतो आहे मी इतर आरक्षित वर्गाबरोबर बसून मी माझं स्वतःचं स्थान निर्माण करणार आहे. त्याच्यामुळे ह्याला आपण जातीय कलर म्हणावं असं मी त्या ठिकाणी म्हणण्याचं हे नाही आहे, पण इंटरेस्ट आहे वन इंटरेस्ट मराठा समाज त्या ठिकाणी जपतो आहे आणि ते उद्ध्वस्त करण्यामध्ये OBC पुढाकार आला अशी परिस्थिती आहे.